स्वागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, आई रमाई, आई भीमाई, आई सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ या सर्व महामानवांना प्रथमतः मी अभिवादन करतो। आज बहुजन संघटक या फेसबुक पेजवर आदरणीय खांडेकर सरांनी मला पहिल्यांदा संधी दिली, त्याबद्दल मी आदरणीय खांडेकर सरांचं आभार व्यक्त करतो। आज माझा जो विषय आहे तो विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचे शेतकऱ्यांच्या संदर्भातील धोरण हा विषयाची मांडणी मी करणार आहे। मी माझ्या मांडणीला सुरुवात करतो त्या अगोदर माझा आवाज येतोय? पिढ्यान पिढ्या शस्त्र परजली पर कोपराहीन हल्ला, पिढ्यान पिढ्या शस्त्र परजली पर कोपराहीन हल्ला, बाबासाहेब तुम्ही फक्त पेन उचलला आणि या देशाचा इतिहास बदलला। इतिहास बदलण्याचं सामर्थ्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या विचारामध्ये एवढी ताकद आहे। आणि म्हणूनच आज जो विषय मला दिलेला आहे तो विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, शेतकऱ्यांच्या संदर्भात या दोघी महापुरुषांना प्रचंड प्रमाणामध्ये आदर होता। यांची जाणीव त्यांच्या जीवनचरित्रावरून आपल्याला दिसून येईल, त्यांच्या साहित्यावरून आपल्याला दिसून येईल, त्यांच्या कृतीवरून आपल्याला दिसून येईल। आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, यांचे शेतकरी असतील, शेतमजूर असतील, यांच्या संदर्भामध्ये फार मोठी मोलाची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडलेली आहे। जसे महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये या ग्रंथातून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या संदर्भात वयाच्या 27व्या वर्षी संशोधन ग्रंथ विद्यापीठाला सादर केला। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका असेल शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये, राष्ट्रपिता महात्मा फुले यांची भूमिका असेल, या दोघी महापुरुषांच्या भूमिका आम्ही समजून घेण्यासाठी हा विषय घेतलेला आहे। दोन्ही महापुरुषांचे विचार शोषण करणारा सावकार व ब्रिटिश सरकारकडून जागवणारे असे विचार होते, व्यवस्थेवर आसूड ओढणारे होते, शोषितांच्या दास्यपणाची मीमांसा करणारे होते। शेतकऱ्यांनी जोडधंद्याची निवड करावी, शेती, शेतसारा या संदर्भात महत्त्वाच्या भूमिका राष्ट्रपिता महात्मा फुल्यांनी सुद्धा मांडलेल्या आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मांडलेल्या आहे। महात्मा फुले यांनी कालव्याचे पाणी व कराच्या नियोजनाच्या बाबत सरकारला सांगितले, तर शेती संबंधीचे ज्ञान शेतकऱ्यांना दिले पाहिजे असंही स्पष्ट शब्दामध्ये राष्ट्रपिता महात्मा फुले मांडतात। तर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा तोच मुद्दा मांडतात। 1875 मध्ये पुणे येथे नगर जिल्ह्यात ज्यावेळेस सावकारांच्या मनमानी विरोधामध्ये 2 वर्ष आंदोलन उभारले महात्मा ज्योतिबा फुल्यांनी, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बारडोली येथील शेतजमीन सरकारने परत कराव्या आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन उभं केलं। आणि त्यासाठी 7 मार्च 1938 रोजी विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला। 1877 मध्ये महात्मा फुले यांनी दुष्काळाबाबत ब्रिटिश सरकारला एक पत्रक पाठवलं होतं। या पत्रकामध्ये 1888 मध्ये ज्यावेळेस व्हिक्टोरिया राणीच्या मुलाचा कार्यक्रमात त्यांना निमंत्रित करण्यात आले महात्मा ज्योतिबा फुल्यांना, तेव्हा शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पारंपरिक वेशात उपस्थित राहून शेतकऱ्यांची गाऱ्हाणी राष्ट्रपिता महात्मा फुल्यांनी मांडली। महात्मा फुले यांचं म्हणणं त्यांनी ग्राह्य धरलं आणि म्हणणे मान्य करून ब्रिटिश सरकारने कमी व्याजदराने कर्ज मिळवून देण्याचा कायदा केला। ही राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांची शेतकऱ्याच्या संदर्भातील भूमिका आहे। शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी असे महात्मा फुलेही सांगतात, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही तोच उपाय सांगतात की नदी, तलाव, धरणे, कालवे हे आपण बांधावेत असे महात्मा फुले म्हणतात। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तीच मांडणी सन 1942 ते 1946 काळामध्ये ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जल ऊर्जा मंत्री असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीच भूमिका
आपल्या मंत्रिमंडळाच्या मंत्री काळामध्ये मांडलेली दिसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी लिहिलेले जे ग्रंथ आहे आजही दिशादर्शक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका असेल, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांची भूमिका असेल, राजश्री शाहू महाराजांची भूमिका असेल, या भूमिका नेहमीच आम्हाला देशासाठी, महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. दोन्ही महापुरुषांचे विचार, शेतीविषयक चिंतन किती मूलगामी होते याचा आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जाणीवेतून पाहताना आपल्या लक्षात येईल. शेतीची उत्पादन क्षमता वाढली पाहिजे, म्हणून शेत जमिनीचे सपाटीकरण झाले पाहिजे आणि म्हणून राष्ट्रहितासाठी, सर्व समाजाच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा म्हणजे भारताच्या इतिहासातील एक गौरवशाली पर्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका शेतकऱ्यांच्या संदर्भामधील आणि महात्मा फुल्यांची भूमिका ही प्रेरणादायी तर आहेच, परंतु शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये उज्ज्वल असं यश संपादन करणारी आहे, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना प्रगतीसाठी त्यांनी मांडलेले विचार आजही आम्हाला टवटवीत वाटतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली ती भूमिका किंवा राष्ट्रपिता महात्मा फुल्यांनी मांडलेली त्या काळची ती भूमिका आजही आम्हाला टवटवीत वाटतात. म्हणून आजही या युगात, या कालखंडात त्यांची ध्येय धोरणं अंगीकारणे आज आम्हाला महत्त्वाची झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी नदीच्या खोऱ्यातील पाण्याच्या नियोजनाची योजना सादर केली. ही योजना सादर करत असताना दामोदर खोरे परियोजना म्हणूनही ही योजना ओळखली जाते. शासनाने 1996 साली कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा अशी खोऱ्यांची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. आणि यावरूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदर्शीपणाची लांबी व खोली लक्षात येते. तापी महामंडळ असेल, कृष्णा खोरे महामंडळ असेल, अशी अनेक मंडळं या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आली. याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा जो विचार होता, तो दूरदर्शीपणाचा विचार होता, त्याच्यावर अधोरेखित केलं जातं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेतीविषयक सूचनांची अंमलबजावणी आज जर आम्ही केली तर शेती व ग्रामीण भागाचे परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. राज्यात, देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न यांचा विचार केला तर आजही दोन्ही महापुरुषांची, राष्ट्रपिता महात्मा फुल्यांचा विचार असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असेल, या प्रकाश यात्रींचे धोरणाची अंमलबजावणी केली तर निश्चितच शेतकरी सुखी, समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी सुखी तर देश सुखी. आणि म्हणून शेतकऱ्याला सुखी करायचं असेल, या देशाला महासत्ता करायचा असेल तर राष्ट्रपिता महात्मा फुल्यांची भूमिका, शेतकऱ्यांच्या संदर्भातील भूमिका, त्यांची धोरणं याची आम्ही अंमलबजावणी केली पाहिजे. तरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील जे शेती धोरण आहे त्या धोरणाची आम्ही अंमलबजावणी केली असं होईल. डॉक्टर बाबासाहेबांना शेतकरी, शेतमजुरांबद्दल अतिवास्ता होती, प्रचंड आदर होता आणि त्याचीच जाणीव त्यांना विद्यार्थी दशेपासून होती. विद्यार्थी दशेमध्ये असताना सुद्धा कोलंबिया विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो PhD साठी प्रबंध सादर केला, त्या प्रबंधात शेतीला केवळ सरकारी मालमत्ता समजून शेतकऱ्याचा कब्जेदार समजल्यामुळे सर्व शासकांद्वारे गरीब शेतकऱ्याकडून प्रचंड प्रमाणामध्ये शेतसारा वसूल करण्यात आला व त्यामुळे शेती व शेतकऱ्यांच्या विकासाचा मार्ग खुटल्याचं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जेव्हा आम्ही भूमिका पाहतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिका ह्या राष्ट्रवादाच्या होत्या, राष्ट्रप्रेमाच्या होत्या, राष्ट्रभक्तीच्या होत्या आणि म्हणूनच त्यांना भारतीय कृषी व्यवस्थेची देखील आपल्याला जाण होती असं दिसून येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी त्यांच्या कृषीविषयक धोरणाच्या संदर्भामध्ये मांडणी करतात की सामुदायिक शेतीचे आपण पुरस्कर्ता झाले पाहिजे, सामुदायिक शेती पेली पाहिजे. भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये पाणी आणि वीज यांचा समान रीती पुरवठा झाला तर भारत एक समृद्ध देश होण्यास वेळ लागणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्या काळची भूमिका आजही जशीची तशी टवटवीत वाटते. मी पहिल्यांदाच नमूद केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असेल, राष्ट्रपिता महात्मा फुल्यांचा विचार असेल, आजही त्यांची ध्येय धोरणं आज टवटवीत वाटतात. आजही त्यांच्या ध्येय धोरणांची किती आवश्यकता आहे हे आमच्या लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की ज्याप्रमाणे रेल्वे मार्गावर केंद्र शासनाची मालकी असते, त्याचप्रमाणे जलमार्गावर देखील केंद्र शासनाचीच मालकी असावी, अशा प्रकारची मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती.
भारतामध्ये सर्वप्रथम जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नदीजोड प्रकल्प जो आहे, या नदीजोड प्रकल्पाची जर मुहूर्त मेढ या देशामध्ये कोणी रोवली असेल तर ती प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रोवली. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा नदीजोड प्रकल्पाचे शिल्पकार ठरतात. भारतीय राज्यघटनेचे तो शिल्पकार आहेच, नदीजोड प्रकल्पाचे शिल्पकार आहेत, जलनीतीचे शिल्पकार आहेत, शेतकऱ्यांच्या शेती धोरणाचे सुद्धा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. ही माझी भूमिका मला मांडावीशी वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्यांचे कैवारी होते. त्यांना ग्रामीण समाज व्यवस्थेची खूप जाणीव होती, संपूर्ण जाण होती. ग्रामीण भागातील विखुरलेला जो समाज आहे, या विखुरलेल्या समाजाला एक संध जर करायचा असेल तर शेतीचं चित्र बदललं पाहिजे. आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका, त्या काळची भूमिका आजही तंतोतंत करती ठरते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण भागातील विखुरलेल्या समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न करताय. कधी काढताय? स्वातंत्र्यपूर्वच्या काळामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा प्रयत्न करतात. तर शेतीचं चित्र बदललं पाहिजे यासाठी ते आग्रही होते, प्रचंड प्रमाणामध्ये आग्रही होते. आणि सन 1925 मध्ये शेतकऱ्यांच्या शेतसाऱ्याबद्दल वाद निर्माण झाला होता. हा वाद खूप निर्माण झाला होता त्या काळी सन 1925 मध्ये. आणि या 1925 मध्ये ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या शेतसाऱ्याबद्दल वाद निर्माण झाला, त्यावेळेस शेतसारा शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या प्रमाणात द्यावा की क्षेत्रफळाच्या प्रमाणात घ्यावा, अशा प्रकारचा वाद निर्माण झाला होता. आणि सारा पद्धतीची फेरचौकशी करावी अशा प्रकारची मांडणी सुद्धा ब्रिटिश सरकारकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लँड रेव्हेन्यू कमिटी नेमली होती, याविषयी त्या काळी केसरी दैनिकाने 28 जुलै 1925 रोजी शेतसारा किती घ्यावा या शीर्षकाचा अग्रलेख लिहिला केसरीमध्ये. त्या लेखातील मते शेतकऱ्यांच्या दृष्टीने हानिकारक आहेत. बघा, केसरीमध्ये भूमिका काय मांडली जाते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या केसरीतील लेखाला म्हणतात की ही जी शेतकऱ्यांच्या भूमिकेची तुम्ही मांडणी केलेली आहे, ही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हानिकारक आहेत. हे दर्शवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या प्रश्न हा लेख केसरीमध्ये 18 ऑक्टोबर 1925 रोजी लिहिला. आणि त्या लेखामध्ये बाबासाहेब म्हणतात की शेतसारा उत्पन्न कराच्या कायद्याअंतर्गत आणण्याची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात. तसंच फेब्रुवारी 1927 मध्ये मुंबई विधिमंडळाचे निर्वाचित सदस्य झाल्यावर अंदाजपत्रकातील 24 फेब्रुवारी 1927च्या पहिल्याच भाषणात त्यांनी जनसामान्यांच्या हिताकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. सच बोले तो घर पे पत्थर आते हैं, सच बोले तो घर पे पत्थर आते हैं, अगर झूठ कहे तो खुद पत्थर बन जाते हैं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ही सत्यवादी भूमिका होती. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांची भूमिका ही सुद्धा सत्यवादी भूमिका होती. आणि ती भूमिका आम्ही सर्वांनी समजून घेतली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भारतातील अर्थव्यवस्था असेल, व्यापार व्यवस्था असेल, शेती व्यवस्था असेल, जात व्यवस्था असेल, हे सर्व विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फार आवडीचे विषय होते. अमेरिकेमध्ये, लंडनमध्ये बाबासाहेब शिक्षण घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबंधाचे, शोधनिबंधाचे जे जे विषय होते ते सर्व विषय भारताच्या संबंधित तसेच बाबासाहेबांनी घेतले होते. माझा ज्ञानाचा सदुपयोग माझ्या देशासाठी झाला पाहिजे, माझ्या ज्ञानाचा उपयोग माझ्या देशासाठी झाला पाहिजे. माझा देश प्रथम, माझ्या देशाला पहिल्यांदा देश प्रेम भारावलेलं असं व्यक्तिमत्व म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबंधाचे, शोधनिबंधाचे जे जे विषय होते ते विषय भारताच्या संबंधित असे विषय बाबासाहेब आंबेडकरांनी घेतले होते. आणि भारत देशातल्या अर्थव्यवस्थेचे, व्यापार व्यवस्थेचे, शेती व्यवस्थेचे आणि जाती व्यवस्थेचे सखोल ज्ञान मिळवण्याच्या उद्देशानेच त्यांनी संबंधित विषयावरचा प्रबंध लेखन आणि शोधनिबंध केलेले दिसतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिका आम्ही ज्यावेळी विचार करतो, आम्ही वाचतो, त्यावेळेस असं लक्षात येतं की पहिल्या प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातली प्रगती कशी होईल, माझा देश प्रगती शिखरावर कसा जाईल, या प्रकारची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मांडताना आम्हाला दिसतात. 1938 मध्ये खोती पद्धतीच्या विरुद्ध प्रचार करण्यासाठी बाबासाहेबांनी कोकणामध्ये सुमारे 600 मैलांचा झंझावती प्रचार दौरा केला होता. बघा, कोकणामध्ये सुद्धा
1938च्या सालामध्ये खोती प्रश्न उपस्थित होता. खोती जी पद्धत होती ती प्रचंड शेतकऱ्याच्या विरोधात होती आणि ती भूमिका खोडून काढण्यासाठी 600 महिलांचा झंझावती दौरा करणारे महापुरुष म्हणजे फक्त ना फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणून त्यामध्ये त्यांनी देवरुख असेल, चिपळूण असेल, खेड असेल, दापोली असेल, महाड असेल अशा कितीतरी गावांमध्ये, तालुक्यांमध्ये, जिल्ह्यामध्ये जाऊन सभा घेतल्या आणि सभा घेऊन शेतकऱ्यांमध्ये प्रचंडपणे लक्षणीय जागृती घडून आणली. आणि त्यांच्या मते खोतीविषयीचा प्रश्न हा केवळ अर्थजनाचा व शेती सुधारणेचा नसून हा प्रश्न सामाजिक प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हा खोती प्रश्न जो आहे, हा खोती प्रश्न हा अर्थार्जनाच्या दृष्टिकोनातून नाही तर हा सामाजिक प्रश्न आहे. आणि हा सामाजिक प्रश्नाबरोबर होता आणि म्हणूनच आर्थिक विषमतेबरोबरच सामाजिक अन्यायाचा तो ज्वलंत प्रश्न होता. तो ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी खोती निर्मूलनाची चळवळ प्रचंड प्रमाणामध्ये वेगवानपणे उभारली. बहुजन समाजातील गरीब शेतकऱ्यांबद्दल, बहुजन समाजातला जो गरीब शेतकरी होता, शेतमजूर होता, कामगार होता, याच्याबद्दल बाबासाहेबांचा दृष्टिकोन स्पष्ट करताना गमबा सरदार म्हणतात, श्रमिक संघटना असतील मग त्या कामगारांच्या असोत वा शेतकऱ्यांच्या असोत, डॉक्टर बाबासाहेबांना त्यांच्याबद्दल अतिवास्ता होती. गमबा सरदारांचं हे वाक्य आहे. आणि म्हणून आम्ही लक्ष घेतलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका, राष्ट्रपिता महात्मा फुल्यांची भूमिका, शेतकऱ्यांच्या संदर्भातील धोरण हे आज जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका शेती संबंधाच्या धोरणातली घेतली, राष्ट्रपिता महात्मा फुल्यांचे शेतीविषयीचे प्रश्न, त्यांचे धोरण जर का आजही अंमलबजावणी केली तर मला नाही वाटत की या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतील. कारण शेती हा केवळ उपजीविकेचं साधन नाही तर तो राष्ट्रीय उत्पन्नाचा स्रोत आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शेती हा केवळ उपजीविकेचं साधन नाही तर तो राष्ट्रीय उत्पन्नाचा स्रोत आहे. ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाचा तो केंद्रबिंदू आहे. हा केंद्रबिंदू आहे तर शेतकऱ्यासह अनेक शेतमजुरांना रोजगार देण्याचं ते एक माध्यम आहे. त्यामुळे शेतीकडे उद्योग म्हणून बघण्याचा दृष्टिकोन आपला असला पाहिजे. आज काय धोरण आहे आमचं? शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काय आहे? आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर आम्हाला आजही वेळ गेलेली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेती संबंधातली धोरणं, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या संदर्भातील त्यांची जी धोरण आहे, शेतीविषयक धोरण आहे, कृषीविषयक धोरण आहे, त्या धोरणांची आम्ही अंमलबजावणी केली पाहिजे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या शोषणासंदर्भात वेळोवेळी शेतकऱ्यांच्या शोषणासंदर्भात त्यांनी परखड भूमिका मांडलेल्या आपल्याला त्यांच्या साहित्यावरून, त्यांच्या विवेचनावरून आम्हाला दिसून येते. आणि शासनाकडून पुरेसे पाठबळ न मिळाल्यामुळे, आर्थिक पाठबळ न मिळाल्यामुळे शेतकरी सावकारांचा आधार घेत आहे. आजही आम्ही पाहतो खेड्यापाड्यामध्ये शेतकरी बिचारे हे सावकाराकडे आपल्या गहाण जमिनी ठेवतात आणि मग गहाण जमिनी ठेवल्यामुळे त्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये शोषण केलं जातं आणि याच शोषणाच्या विरुद्ध ज्वलंत हुंकार फुकण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी केलेलं आहे. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर खोती पद्धतीला विरोध करतात. गरीब शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी 1928 सालापासूनच शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेतलेले आपल्याला दिसून येते. आणि ही प्रश्न त्यांनी कोकणातील शेतकऱ्यांना खोतांच्या दास्यातून मुक्तता करण्यासाठी मोठी चळवळ उभी केली होती, हे आपल्याला त्यांच्या साहित्यावरून दिसून येईल. 14 एप्रिल 1989 रोजी रत्नागिरी जिल्हा शेतकरी परिषद चिपळूण येथे आयोजित करण्यात आली होती आणि या परिषदेचे अध्यक्ष सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते. 10 जानेवारी 1938 रोजी 25,000 शेतकऱ्यांचा मोर्चा डॉक्टर बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळावर नेण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील एक क्षण हे माणसं समाजासाठी, देशासाठी जगले. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले एक एक सेकंद आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी, या भारतासाठी जगले. आणि म्हणून राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या भूमिका आम्ही समजून घेणार नाही तर त्याचे उपयोगाचे नाही. आम्हाला त्यासाठी राज्यघटनेचं आपल्याला घटनात्मक कायद्या स्वरूपामध्ये, भारतीय राज्यघटनेमध्ये कायद्याच्या स्वरूपात काही ठोस तरतुदी करणे आवश्यक. बाबासाहेब आंबेडकर नोंद करतात. बाबासाहेब आंबेडकर वरवरचं बोलत नाही.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिका हे कर्ते सुधारक होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, राजश्री शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, हे कर्ते सुधारक होते. बोलवंत नव्हते तर आचारवंत होते. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये काही तरतुदी करून ठेवलेल्या होत्या. त्या तरतुदी म्हणजे मी सांगतो त्या तरतुदी. तर पहिल्या नंबरची तरतूद होती तर शेती व्यवसाय हा राज्याच्या अखत्यारीतील असावा, व्यवसाय असला पाहिजे. शेती व्यवसाय जो आहे हा शेती व्यवसाय राज्याच्या अखत्यारीतील असा व्यवसाय असेल. 2 नंबरची तरतूद केली होती, राज्याला खाजगी व्यक्तीकडून मग ती जमिनीची मालक असो अथवा कूड किंवा गहाणदार जमीन संपादनाचा अधिकार असेल, ही जमीन संपादताना त्या जमिनीवरील त्यांच्या हक्काच्या रकमेइतकीच रक्कम कर्ज खुप्याच्या स्वरूपात दिली जाईल. अशा प्रकारच्या ठोस तरतुदी भारतीय राज्यघटनेमध्ये या तरतुदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवल्या. तर तिसरी तरतूद होती, शेती शासनाने केलेल्या नियमाप्रमाणे आणि मार्गदर्शक तत्वाप्रमाणे कसली जाईल अशा प्रकारची भूमिका सुद्धा राज्यघटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ती तरतूद करून ठेवली. चौथी तरतूद होती, शेती कसण्यासाठी ग्रामीण शेतकऱ्यांना देताना जातीपातीचा विचार नको झाला पाहिजे. आज आम्ही काय करतोय, महापुरुषांनी जाती तोडूचं आंदोलन उभारलं. आज आम्हाला मोठ्या कष्टाने आणि मोठ्या दुःखाने म्हणावं लागतं की आज जात व्यवस्था उलट प्रगटीकरण होत आहे. जाती अंताची लढाई महापुरुष लढले. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्या शेती देऊ आम्ही त्याच्यामध्ये जातीपातीचा विचार केला जाणार नाही, त्यामुळे कोणी जमीनदार असणार नाही किंवा अथवा कूड किंवा भूमिहीन मजूरही असणार नाही. बघा किती प्रचंड ताकदीची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानतात. फक्त बोलतच नाही आहे बाबासाहेब आंबेडकर, तर कायद्याच्या भाषेमध्ये म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये तशी तरतूद सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठेवतात. आणि चौथी तरतूद होती, सामुदायिक शेतीला पाणी, जनावरे, बी बियाणे, खते, अवजारे यासाठी अर्थसहाय्य करणे हे शासनाची जबाबदारी असेल. आणि म्हणून मी म्हणतो की शासनाच्या संदर्भामध्ये जी भूमिका आहे, आजही आम्ही पाहतो की सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्राच्या संदर्भामधली जबाबदारी असेल ती शासनावर टाकलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी ही शासनावर टाकली. आणि म्हणूनच 5 रुपयाचा आम्ही केस पेपर घेतो आणि हजारो लाखो रुपयाचा औषधोपचार आमच्यावर केला जातो. याला कारण आहे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली कायद्यामधील तरतूद, राज्यघटनेमध्ये केलेली तरतूद. आणि म्हणून आम्ही ही जी जनावरे आहे, अवजारे आहे, खते आहे, बी बियाणे आहे, ही शासनाने कमी व्याजदराने त्यांना शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे. अशा प्रकारची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानतात. डॉक्टर बाबासाहेबांनी जमिनीचे राष्ट्रीयकरण आणि सहकारी तत्वावर शेती व्यवसाय सुचवला आहे. बघा आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार टवटवीत तर वाटतात आणि तंतोतंत खरे ठरत आहे. त्यामागे जातीयतेची भावना कमी होऊन मागासवर्गीय आणि बहुजन समाजवाद ऐक्य भावना रुंदीगत व्हावी हा महत्वाचा उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समोर ठेवला. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळी सुद्धा बहुजन समाजवाद ऐक्य भावना वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्या काळी आजही बाबासाहेबाचा विचार आम्हाला स्वीकारावा लागेल. आजही बाबासाहेब आंबेडकरांचं शेतीविषयक धोरण, कृषीविषयक धोरण, त्या धोरणाची अंमलबजावणी जर आम्ही केली, राष्ट्रपिता महात्मा फुल्यांच्या धोरणाची आम्ही अंमलबजावणी केली, तर मला नाही वाटत या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये कोणी शेतकरी आत्महत्या करेल. हा भारताला महासत्ता करायचा असेल तर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंची भूमिका आम्हाला स्वीकारावी लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आम्हाला स्वीकारावी लागेल. राजश्री शाहू महाराजांची भूमिका आम्हाला स्वीकारावी लागेल. आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांची ही तळमळ बघून R.H. देशपांडे म्हणतात, त्यांना शेतकऱ्यांची कैवारी म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तळमळ, शेतकऱ्यांविषयीची आस्था, शेतकऱ्यांविषयीची प्रचंड त्यांच्या मनामध्ये अतिवादर असल्यामुळे ही तळमळ बघून प्राध्यापक R.H. देशपांडे त्यांना शेतकऱ्यांची कैवारी सुद्धा म्हणतात. 25 जानेवारी 1938 रोजी नगर येथील शेतकरी कामगार परिषदेत बाबासाहेबांनी भाग घेऊन मौलिक असे त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आपल्याला दिसते. 7 मार्च 1938ला मुंबईच्या विधिमंडळ भाषणात बारडोलीच्या शेतकऱ्यांना जप्त केलेल्या जमिनी सुद्धा परत झाल्या पाहिजे अशा प्रकारची भूमिकाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मांडतात. आणि म्हणूनच त्यांना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ह्या ज्या शेतकऱ्यांच्या जप्त केलेल्या जमिनी आहे, ह्या जमिनी यांना परत केल्या पाहिजे, अशा प्रकारचं ठोस भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मांडताना दिसतात. वयाच्या 27व्या वर्षी, वयाच्या 27व्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्याच्यावर उपाय, शेतकऱ्यांच्या समस्या तर आहेच पण उपाय सुद्धा सुचवले पाहिजे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या ज्या समस्या होत्या त्याच्यावर उपाय लिहिले आणि हा शोध निबंध त्यांनी शेतकरी समृद्ध तर देश समृद्ध होईल ही भावना त्यांची होती. देशाचे पहिले ऊर्जा मंत्री झाल्यावर त्यांनी पहिला ऊर्जा आयोग स्थापन केला. देशाचे पहिले ऊर्जा मंत्री झाल्यानंतर वीज आणि पाण्याचे नियोजन बाबासाहेब आंबेडकरांनी केले. उद्योगांना वीज देताना, उद्योगांना तर वीज द्यायचंच आहे, परंतु उद्योगांना वीज देत असताना कृषी उद्योगांना प्राधान्य दिलं पाहिजे अशी बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. उद्योगांना पाणी जरूर द्या, त्यांना वीज जरूर द्या, परंतु ही वीज आणि पाणी उद्योगांना देत असताना कृषी उद्योगांना तुम्ही पहिल्यांदा प्राधान्य द्या, अशा प्रकारची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मांडतात. आणि म्हणूनच मला म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे निर्माते आहेत. या आधुनिक भारताचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, तर 20व्या शतकातील महानायक बाबासाहेब आहेत. उपेक्षित, वंचित, परिघा बाहेर असणाऱ्या समाजाची ठसठसीत वेदना मांडणारा बहिष्कृत भारताचा मूकनायक, जात आणि वर्णव्यवस्थेला गुलाम बनविलेल्या माणसाला पहिला बोलका स्वर देणारा उदर कोणी महामानव असेल तर फक्त न फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणून भारत हा कृषीनिष्ठ देश आहे, कृषी जीवी देश आहे आणि कृषी निर्मित देश आहे. येथील 70% जनता, 70% लोक शेतीवर आपलं उपजीविका भागवण्याचं काम करतात. आज काय आहे? आज खाऊच्या धोरणामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण आलं आणि त्यामुळे देशात हजारो लाखो लोकांच्या आत्महत्या होत आहे. अशा वेळी डॉक्टर बाबासाहेबांच्या कृषीविषयक विचारांचा मागोवा घेणं आवश्यक ठरतं. आणि म्हणूनच बहुजन संघटकचे आदरणीय खाडेकर सरांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे विषय परिचित नाही, शेतकऱ्यांपर्यंत जे विषय गेले नाही, ते विषय शेतकऱ्यांपर्यंत गेले पाहिजे, यासाठी हा विषय खांडेकर सरांनी मला दिला. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेती व्यसनाची जाण होती, त्यांना शेती प्रश्नांचं भान होतं आणि जाण आणि भान असल्यामुळे त्यांनी शेतीविषयक धोरणाची कशी अंमलबजावणी झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक समस्यांकडे लक्ष वेधलेले आपल्याला दिसून येईल. 1937 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. हा जो स्वतंत्र मजूर पक्ष होता, काही पक्षाची ध्येय धोरणं असतात बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक कृतीमागे राष्ट्रप्रेम दिसून येईल, देशप्रेम दिसून येईल. त्या कृतीतून पक्ष असेल, पक्षाची भूमिका ज्यावेळी त्यांनी मांडली की स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. या मजूर पक्ष स्थापन करताना पक्षाच्या ध्येय धोरणामध्ये शेती आणि शेतकऱ्याच्या अनुषंगाने महत्वाच्या बाबीवर भर त्यांनी दिसून दिलेला अशा प्रकारची आपल्याला नोंद आढळून येते. तर त्याच्यामध्ये शेतकरी शेतमजूर स्वतंत्र मजूर पक्षाची जी स्थापना केली त्याच्यामध्ये जी भूमिका होती की शेती ही शास्त्रशुद्ध व आधुनिक पद्धतीने केली गेली पाहिजे. आज आम्ही पाहतोय की शेतकऱ्याच्या ग्रामीण जीवनातील जे शेतकरी आहेत, आजही ते नागर, वखर, कोडपं वगैरे घेऊन चाललेलं आहे. ही भूमिका आम्ही बदलली पाहिजे. भूमिका बदलत असताना शेतकऱ्यांनी जोडधंद्यांना सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती समृद्ध झाली तर देश समृद्ध होईल आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा आता शेतीतले नवनवीन प्रयोग आहे अंमलात आणले पाहिजे. नवनवीन संकल्पना शेतीमध्ये रुजवल्या पाहिजे. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जी नवीन प्रचंड प्रमाणामध्ये धोरण येत आहे त्या धोरणांचा, शेती अवजारांचा अभ्यास शेतकऱ्यांनी केला पाहिजे. अशा प्रकारची बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. आणि म्हणूनच योग्य खते, निरोगी बी बियाणांचा वापर करून शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजे, अशाही प्रकारची ठाम भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मांडतात. शेतीमुळे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलला पाहिजे. पूर्वीची मंडळी बघा, आज आहे आम्ही खेड्यापाड्यामध्ये जातो आणि शेतीकडे बघण्याचा जर दृष्टिकोन पाहिला तर शेतीचा तुकडा पाहिजे, परंतु हे तुकडे पद्धतीने शेती करण्यापेक्षा सामुदायिक शेती केली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यपूर्व काळातच मांडतात. आजही ती भूमिका आम्हाला टवटवीत वाटते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली भूमिका आम्हाला आजही स्वीकार्य आहे. आणि जर आम्ही ती स्वीकार्य केली तर शेतकऱ्यांचं जीवन मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही. शेतीला पूरक उद्योगाची जोड द्यावी लागेल.
शेतीला पूरक उद्योगाची एकच शेती शेतीमध्ये माणूस समृद्ध होतो, परंतु त्या शेतीला सुद्धा जोडधंद्याची आम्ही आखणी केली पाहिजे, जोडधंद्याची आम्ही त्याला जोडणी केली पाहिजे, तरच शेतकरी राजा सुखी होईल, बळीराजा सुखी होईल. अशा प्रकारची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मांडतात. आणि शेतकऱ्यांना अस्मानी संकटाच्या वेळी सरकारने मदत करावी, हा स्वतंत्र मजूर पक्षाच्या ध्येय धोरणामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आम्ही ज्यावेळेस समजून घेऊ त्यावेळेसच खरी भारत महासत्ताक झाल्याशिवाय राहणार नाही, हे माझं ठाम मत आहे. सामुदायिक शेती असेल आणि सरकारी शेती संबंधी बाबासाहेबांची स्वतंत्र विचारदृष्टी होती. बाबासाहेब शेती विकासासंबंधी त्यांचा मूलगामी क्रांतीदर्शी प्रस्ताव होता. आणि म्हणूनच 27 फेब्रुवारी 1947 रोजी मूलभूत हक्काच्या सल्लागार समितीला राज्य आणि अल्पसंख्याक या विषयावर ध्येय धोरणात्मक प्रबंध सादर केला होता. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक गोष्टीला किती प्राधान्य देत होते, शेतकऱ्याच्या संदर्भातली ध्येय धोरणाला किती प्राधान्य देत होते, हे यावरून आम्हाला लक्षात येईल. सामुदायिक शेतीचा प्रयोग भारतभर झाला पाहिजे. आज बरेच आता आपल्या टीव्हीवर चित्रवाणीवर आपल्याला दिसतात की अनेक शेतकरी चांगल्या प्रकारचे नवनवीन धोरण कमीत कमी शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करताय. तर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका त्या काळी जशी होती की सामुदायिक शेतीचा भर आपण शेतकऱ्यांनी दिला पाहिजे आणि हा भारतभर झाला पाहिजे, फक्त महाराष्ट्रभर नाही तर भारतभर झाला पाहिजे, ही त्यांची अपेक्षा होती. सामुदायिक शेती त्या तुमचं पुढे शासकीय समाजवाद विकासात झाला पाहिजे. सामुदायिक शेतीमुळे जमीनदार, कोळ, शेतमजूर असा भेद संपुष्टात येईल, अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धारणा होती की यामधून जर का आम्ही शेती आणि सामुदायिक शेती केली तर यामधून आमचा कुळाचा प्रश्न निकालात निघतो, शेतमजुराचा प्रश्न निकालात निघतो आणि कोणताही भेदभाव जो आहे तो नष्ट होईल, अशा प्रकारची धारणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त बोलके समाज सुधारक नव्हते तर कर्ते सुधारक होते. याचा परिचय आपल्याला काल ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1942 ते 46 या कालावधीमध्ये श्रम, सिंचन आणि विद्युत शक्तीवरील धोरण समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. आणि त्यावेळेस भारताचे पाटबंधारे ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम आजही आम्हाला साक्ष देते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ते ध्येय धोरणं आखली, त्या ध्येय धोरणामुळे प्रचंड प्रमाणामध्ये काम त्या काळी झालेलं आहे, हे आम्हाला दिसून येईल. भारतात संयुक्त प्रकल्प असेल, बहुउद्देशीय प्रकल्प असेल, या सर्व संकल्पनाचे सर्वप्रथम प्रवर्तन जर कोणी केलं असेल तर ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि मी म्हणून नेहमी म्हणतो की हम रहे या ना रहे ये दुनिया ये महफिल आबाद रहे, हम रहे या ना रहे ये दुनिया ये महफिल आबाद रहे, लेकिन सदा ही होठों पर बाबा तुम्हारा नाम रहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी एक एक क्षण जगला, हा देह झिजवला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही विचार समजून घेतला पाहिजे. व्हाईसरायच्या मंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे कॅबिनेट मंत्री होते. त्या 4 वर्षाच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दामोदर नदी प्रकल्प असेल, हिराकूड प्रकल्प असेल, सोनू नदी प्रकल्प असेल, देशातील 15 मोठ्या धरणाची ब्लूप्रिंट तयार करणारे जर कोणी महामानव असेल तर ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये केंद्रीय जल आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर A.N. खोसला होते. हे A.N. खोसला म्हणतात की हिराकूड धरणाच्या ज्यावेळेस पायाभरणी प्रसंगी कटक येथे झालं होतं, तर या पायाभरणीच्या प्रसंगी डॉक्टर A.N. खोसला म्हणतात की हिराकूड धरणाच्या प्रसंगी कटक येथे ज्यावेळेस तो कार्यक्रम झाला त्यावेळेस तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलालजी नेहरू होते. आणि या कार्यक्रमामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये A.N. खोसला साहेब म्हणतात की ज्या धरणांना नेहरूजी तुम्ही आधुनिक भारताचे मंदिर म्हणतात, त्यांच्या पायाभरणीचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1942 ते 1946 या काळात केले आहे. अशा प्रकारची भूमिका डॉक्टर A.N. खोसला मांडतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शेतीविषयीचे धोरणं आणि जे मोठमोठे धरणं निर्माण झाली, दामोदर प्रकल्प असेल, हिराकूड प्रकल्प असेल, सोन नदी प्रकल्प असेल, अशा प्रकल्पामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. आणि म्हणूनच A.N. खोसला सुद्धा प्रधानमंत्री
नेहरूजींना म्हणतात की तुम्ही आधुनिक भारताचे जे तुम्ही मंदिरं म्हणता त्या मंदिराची बूज राखणारे, त्या मंदिराचा जो पाया आहे तो पाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रचला असं डॉक्टर एन खोसला म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठीचे योगदान अतुलनीय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जलनीतीचे शिल्पकार आहे. युद्धनीती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संरक्षण नीती असेल, कृषी नीती असेल, जलनीती असेल, अर्थनीती असेल, सर्व नीती, शेतकऱ्यांची नीती असेल, अशा सर्व प्रकारच्या प्रश्नासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक एक सेकंद या देशासाठी जगले आणि म्हणूनच स्वतंत्र भारताच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करीत भारताचा सर्वांगीण विकास साधू शकेल अशा राज्यघटनेचा श्रेष्ठ शिल्पकार, भारत राष्ट्र सर्व दृष्टीने समर्थ होण्यासाठी संसदीय लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता, जाणीवपूर्वक राष्ट्रहित जोपासणारा देशभक्त, विचारवंत, संसदपटू, प्रभावी वक्ता, भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मी म्हणेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व भारतवासियांसाठी एक महापुरुष आहे आणि या देशासाठी एक एक सेकंद जे महापुरुष जगले ते राष्ट्रपिता महात्मा फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आज मला बहुजन संघटकचे आदरणीय खांडेकर सरांनी संधी दिली त्याबद्दल मी आदरणीय खांडेकर सरांना धन्यवाद देतो आणि माझा विषय संपवतो. जय भीम.